दिल्लीच्या जंतर मंतरवरती मोठ्या प्रमाणात आंदोलन काल पार पडल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज सुद्धा झाला. मात्र या सगळ्यामध्ये या आंदोलनानंतर रात्रभर नेमकं काय घडलं त्याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सध्या पाहतोय रात्रभर पाऊस, तरी CJPच्या आंदोलकांचं तिथे आंदोलन असल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पाऊस हा काल दिल्लीमध्ये होता आणि या सगळ्यामध्ये सुद्धा विद्यार्थी तरुण मंडळींनी आंदोलन केलं आणि मात्र एकीकडे हे आंदोलन सुरू असताना आंदोलकांना पांगवण्यासाठी वीज पुरवठा त्या ठिकाणी खंडित करण्यात आला. पोलिसांकडून त्या ठिकाणी लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलं. मात्र या सगळ्यामध्ये आंदोलकांनी आपलं आंदोलन सोडलं नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती त्यांनी काल दिल्लीमध्ये केली. मोठं आंदोलन जे आहे ते या सगळ्यामध्ये झालं. तरुणाई मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये उतरली होती. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अनेक पोलीस आणि आंदोलक सुद्धा यामध्ये जखमी झाले. एकंदरीत ही सगळी घटना घडत असताना या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज त्या ठिकाणी काय घडतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. साधारणतः या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती जो काय लाठीचार्ज पोलिसांकडून झाला त्या पार्श्वभूमीवरती या सगळ्याच्या विरोधामध्ये निषेध हे संपूर्ण राज्यभरामध्ये पसरताना आपल्याला पाहायला मिळालं. त्याचे पडसाद हे संपूर्ण राज्यभरामध्ये उमटले. ज्या प्रकारे दिल्लीच्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला होता त्याचा निषेध हा मुंबईसह राज्यभरातील जनतेनं केला. मुंबईतील जनतासुद्धा रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळाले आणि पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेत असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये काय घडतंय तर दिल्लीच्या जंतर मंतरवरती CJP म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी आहे त्यांच्या आंदोलकांकडून ज्या प्रकारे मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळं त्या जंतर मंतर आणि आसपासच्या परिसरात चिखल निर्माण झाला होता आणि ज्या प्रकारे कचऱ्याचं साम्राज्यसुद्धा निर्माण झालं होतं, ते सगळं साफ जे आहे ते स्वच्छता मोहीम ही कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. स्वच्छता मोहीम त्यांच्याकडून राबवली जात आहे, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस हा रात्रभर झाला आणि असल्यामुळे चिखल झाला होता आणि घाण या परिसरात निर्माण झाली होती आणि ती स्वच्छता मोहीम जी ती आता राबवली जात आहे. दरम्यान सोनम वांगचुक यांच्या जंतर मंतर परिसरामध्ये ज्या ठिकाणी उपोषण सुरू होतं त्याचा ताबा आता ज्या मंडपामध्ये हे आंदोलन सुरू होतं त्याचा ताबा आता अभिजित दिपके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. जंतर मंतर परिसरामध्ये तरुण तरुणी या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. आंदोलनाचा जरी काल मोर्चा काढण्यात आला, या मोर्चाला केवळ 1 किलोमीटरची परवानगी होती, म्हणजेच दिल्लीच्या केरळ भवनपर्यंत. मात्र या आंदोलकांपैकी काही आंदोलक जे ते संसद भवनाच्या गेटच्या आसपासच्या परिसरामध्ये पोहोचले आणि त्यावेळेला पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या असतील या सोडण्यात आल्या आणि सोबतच लाठीचार्जसुद्धा त्या ठिकाणी केल्याचं आपण पाहिलं. या संदर्भातल्या व्हिडिओसुद्धा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतात. मात्र आता या सगळ्यामध्ये त्यातून साधारणतः तोडगा काढण्यासाठी JP नड्डा यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं, पण त्यातून तोडगा निघाला नाही. आंदोलकांनी या सगळ्यामध्ये आंदोलन स्थगित होईल असं वाटत होतं, मात्र आंदोलन स्थगित होणार नाही अशी सुद्धा भूमिका अभिजित दिपके यांनी घेतलेली आहे. खरं तर अभिजित दिपके यांची पत्रकार परिषद आज पार पडली. यामध्ये त्यांनी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले, त्या म्हणजे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. काल पोलीस आणि विद्यार्थी या सगळ्यामध्ये दोघे जखमी झाले. आता सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांनी जंतर मंतरवर यावं, आम्ही कुठेही जाणार नाही अशी ठाम भूमिका अभिजित दिपके यांनी घेतलेली आहे. ज्यांचं आंदोलनाला पाठिंबा आहे त्यांना जंतर मंतरवर जमण्याचं आव्हानसुद्धा दिपके यांनी केलेलं आहे. दरम्यान आज किती मोठ्या संख्येने लोक येतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान या सगळ्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे एकीकडे जरी या कॉक्रोच जनता पार्टीचं विद्यार्थी तरुण मंडळी यांच्यासाठी आंदोलन सुरू असलं, रुग्णालयातून सोनम वांगचुक हे जरी आंदोलन करत असले तरी मोठ्या प्रमाणात याचे पडसाद हे राज्यभरामध्ये पाहायला मिळाले. आता दुहेरी संकट हे केंद्र सरकारसमोर असणार आहे, कारण एकीकडे विद्यार्थ्यांचं रस्त्यावरती आंदोलन सुरू असतानाच आता शेतकरीही दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत. त्यामुळे सरकारसमोर दुहेरी संकट आहेत. रस्त्यांवर बॅरिकेड्स आहेत. पोलीस पुन्हा अलर्ट मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये एकंदरीत एक आंदोलन सुरू असताना दिल्लीच्या दिशेनं आणखी संकट वाढताना पाहायला मिळतात. पंजाबमधील हजारो शेतकरी आज दिल्लीकडे मोर्चा काढण्यासाठी शंभू सीमेवर जमले आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार कराराविरोधात हे आंदोलन होत आहे. हा करार रद्द करण्याच्या मागणीसाठी देश बचाव मोर्चानं या आंदोलनाचे आव्हान केले आहे. सोमवारी दिल्लीतील प्रस्तावित किसान महापंचायतीला उपस्थित राहण्यासाठी जात असताना भारतीय किसान युनियनचे प्रमुख यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती जर पाहायला गेलं तर युनियनचे प्रमुख
गुरुनाम सिंग चदुनी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच रस्त्यावरती दिल्लीच्या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आलेला आहे. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून भारतीय दंड संहितेचे कलम 163 लागू करण्यात आलेले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेड्स उभारण्यात आले असून वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. अमृतसर आणि गुरुदासपूर येथील शेतकऱ्यांचा ताफा शंभू सीमेमार्गे दिल्लीला पोहोचण्याची तयारी करत आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार करार तात्काळ रद्द करावा ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जर हा करार लागू झाला तर त्याचा थेट परिणाम भारतीय शेती, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण लोकांच्या उपजीविकेवर होईल. त्यांच्यामध्ये परदेशी उत्पादनांच्या ओघामुळं त्यांच्या मते परदेशी उत्पादनांच्या ओघामुळं देशांतर्गत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल आणि लहान शेतकऱ्यांच्या व्यवसायात व्यत्यय येऊ शकतो. अराजकीय संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाचे नेते या आंदोलनात सामील होण्यासाठी लवकरच घटनास्थळी पोहोचण्याची शक्यता आहे. शेतकरी नेते सरवनसिंग पंढेर हे देखील या आंदोलनाचा भाग आहेत आणि त्यांची उपस्थिती या निदर्शनासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत. मागील आंदोलनाच्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असली तरी शंभू सीमेवर सुरक्षा व्यवस्थेवरून हे स्पष्ट होतं की प्रशासनाला कोणताही व्यत्यय नको आहे. दरम्यान शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे की जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. संपूर्ण देश या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवू नये, कारण याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर आणि देशाच्या व्यापार धोरणावर होतोय. येत्या काही दिवसात परिस्थिती कशी उलगडते याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती एकीकडे दुहेरी संकट केंद्र सरकारसमोर असताना आज अभिजित तिपके जे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख आहेत त्यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे समोर ठेवलेले आहेत. त्यानुसार सरकारनं आम्हाला बोलावून घेतलं आणि चर्चा करू, मागण्या काय ऐकून घेतलं. आशुतोष रांका आणि सौरभ दासला बोलावून घेतलं. जे.पी. नड्डा यांच्या घरी मोबाईल काढून घेतले, हाऊस अरेस्ट केलं. एक प्रकारे तिथून निघून दिलं नाही. मला इथे एकटं पाडण्याचा प्लॅन आखला, फूट पाडण्याचा प्रयत्न केला जेणेकरून अफरातफरी माजावी. त्यांना 5 तास बसवून ठेवलं. नेम टॅग हटवण्यास सांगितलं होतं. आता सरकारला चर्चा करायची असेल तर जंतर मंतरला यावं लागेल, आम्ही जाणार नाही अशी भूमिका देखील तिपके यांनी घेतली. यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे जे अभिजित तिपके सांगण्याचा या पत्रकार परिषदेमधून प्रयत्न करतात ते म्हणजे त्यांना बोलावून घेतलं, मात्र तिकडे त्यांना डांबवण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांना कुठेतरी जंतर मंतरवरती अभिजित तिपके यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला असं सुद्धा आरोप जो आहे तो त्यांच्याकडून करण्यात येतोय. त्यासोबतच सौरभ आणि आशुतोष ग्राउंडवर नाहीत असं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला. जे.पी. नड्डांच्या घरी हाऊस अरेस्ट केलं, मोबाईल काढून घेण्यात आले. मोबाईल नव्हते. गीतांजली मॅडमवर हल्ला सुद्धा केला, लाठी हल्ला. संदीप लांबा या पोलीस अधिकाऱ्याने त्यांचे केस खेचले. मलाही लाठी मारायचा प्रयत्न. सरकार असेच चिरडले आहेत. केंद्र सरकारला शरम वाटली पाहिजे. हे सरकार नाही, हुकुमशाह आहेत. जनतेनं निवडलेले सरकार त्यांच्यासाठी काम करते असंही त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच या सगळ्यामध्ये एकंदरीत पत्रकार परिषद घेत असताना अभिजित तिपके यांनी आक्रमक होत सरकारवरती अनेक आरोप जे ते केल्याचं यामध्ये पाहायला मिळतंय. लाठ्या खाल्ल्या, काही विद्यार्थ्यांनी डोकी फोडून घेतली, हातपाय तुटले. त्यानंतरही आज पुन्हा तुम्ही त्रास देत आहात. एंट्री पॉईंट्स बंद का करून ठेवलेत? तुमचं मन भरलं नाही का? तुम्ही रक्त वाहिलंय तरुणांचं, लहान मुलांना मारलंय असंही अभिजित तिपके यांचं या सगळ्यामध्ये म्हणणं आहे. दरम्यान एकंदरीत पाहायला गेलं तर सातत्यानं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अभिजित तिपके हे सरकारवरती अनेक आरोप करताना जे आहे ते पाहायला मिळत आहेत. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दगडाचे ट्रक कुठून आले. कारण ज्या प्रकारे काल आंदोलन दिल्लीच्या जंतर मंतरवरती पार पडलं त्या ठिकाणी दगडाचे ट्रक सुद्धा असल्याचं पाहायला मिळालं आणि तोच सवाल आता पुन्हा एकदा अभिजित तिपके यांनी विचारलेला आहे. दगडांचे ट्रक कुठून आले? आमच्या प्रत्येकाच्या बॅगा चेक केल्या जात आहेत, बॅरिगेड्स लावले आहेत, पक्षीही आज चिरू शकत नाही. मग ट्रक कुठून आले? पोलिसांनी प्लॅन केला आहे. काल सिव्हिल ड्रेसमध्ये लोक आले, त्यांच्या हातात पोलिसांनी दांडके दिले, नेमप्लेट हटवून मारहाण केली. काल वांगचुक उपोषण सोडणार नव्हते. आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं होतं. त्यांची देशाला गरज आहे हे सांगितलं, त्यांनी ऐकलं. पण काल मुलांना ज्या पद्धतीनं मारहाण झाली त्यामुळं वांगचुक यांनी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती सुद्धा अभिजित तिपके यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. त्याशिवाय वांगचुक यांच्याशी माझी चर्चा झाली. डॉक्टर आणि वांगचुक यांच्या पत्नीशी बोलले. वांगचुक यांचं शरीर केवळ 20-25 दिवसच उपोषण करू शकतं. 3-4 दिवसाने त्यांचे अवयव डॅमेज होऊ शकतात असं सुद्धा डॉक्टरांचं म्हणणं आहे. एक प्रकारे आपण पाहायला गेलं तर ज्या विद्यार्थ्यांसाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण पुकारलं होतं आता त्यांच्या तब्येतीसंदर्भातील असेल, शरीरातील साधारणतः पाहायला गेलं तर त्यांच्या रिपोर्ट संदर्भातल्या डॉक्टरांचा महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे. परत उपोषण सुरू करावं लागलं हे दुर्दैवी आहे. पोलिसांनी ज्या
क्रूरपणे मारहाण केली हे पाहून त्यांनी उपोषण सुरू केले असं सुद्धा डिपके यांचं म्हणणं आहे. दरम्यान या सगळ्यामध्ये आता पोलिसांकडून काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ते म्हणजे सरकारी कामात अडथळा, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, पोलिसांकडून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. संसदेच्या अधिवेशनादरम्यान नवी दिल्ली परिसरात परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी एक एफ-आय-आर नोंदवण्यात आला आहे. हिंसाचारासाठी कट रचल्याप्रकरणी एक एफ-आय-आर नोंदवण्यात आला असून पोलीस तपासात या दरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत, असं सुद्धा पोलिसांचं म्हणणं आहे. सरकारी कामात अडथळा आणणं, पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं आणि मालमत्तेचे नुकसान करणं या प्रकरणांमध्ये 2 एफ-आय-आर नोंदवण्यात आले आहेत. तर पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023, शस्त्र कायदा 1959 आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान प्रतिबंधक कायदाच्या विविध कलमांतर्गत एफ-आय-आर नोंदवण्यात आला आहे. कलम 223(ब) BNS लोकसेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे किंवा सरकारी कामात अडथळा आणणे या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे एफ-आय-आरमध्ये असा आरोप आहे की आरोपींनी बेकायदेशीरपणे एकत्र येऊन सार्वजनिक सुव्यवस्था विस्कळीत केली, सरकारी कामात अडथळा आणला, हिंसक कारवाया केल्या आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं. या सर्व आरोपांचा तपास पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याकडून भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा आणि PDPP कायद्याच्या तरतुदीनुसार केला जात आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत कॅनॉट प्लेस पोलीस स्टेशन, पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये 5 एफ-आय-आर दाखल केले आहेत. आणखी एफ-आय-आर दाखल होण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपींची ओळख पटवली जात आहे. दरम्यान या सगळ्यामध्ये दिल्ली पोलिसांचं जरी मत असलं तरी आंदोलन हे सध्या जंतर मंतरवरती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय ज्या प्रकारे लाठीचार्ज जो काल दिल्लीमध्ये पार झाला, या लाठीचार्जच्या विरोधामध्ये सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका सुद्धा दाखल करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या सगळ्यावरती न्यायालयाची सुनावणी आणि ज्या प्रकारे लाठीचार्ज झाला यावरती सरकारचं म्हणणं काय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींवरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.